आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेब जर नसते तर एक मानव जातीसाठी जे मुक्तीचा मार्ग जो आहे तो एक उच्च वर्ग सोडून बाकीच्यांना तो कधीच मिळालेला नसता। आणि या प्रसंगी मी बाबासाहेबांचे जे काही त्यांनी जो जीवन जगले, संघर्षमय जीवन जगले आणि जे काही आदर्श घालून दिले त्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे। आणि आजच्या तरुणांनी ते स्वतःच्या लाईफ मध्ये अंमलात आणणं किती महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय आपण जगू शकणार नाहीत किंवा आपले एक मानव जातच शिल्लक राहणार नाही असं मला तरी वाटतंय। कारण ज्या दृष्टीनं आता ज्या काही घटना घडतात, ज्या काही समाजावर जे काही संस्कार होत आहेत, ज्या दृष्टीनं आजचे राज्यकर्ते जे काही कायदे आणत आहेत, त्यामुळे एक समूळ अशा एका विशिष्ट वर्गाला टार्गेट करून तो समाज कसा गुलामीमध्ये जाईल हे निश्चित धोरण ठरवलेलं आहे। म्हणून मी आजच्या तरुण युवक जे आहेत, जे मग ते बहुजनाचे असतील किंवा कोणत्याही जाती धर्माचे किंवा पंथाचे असतील, त्यांनी अखिल मानवाच्या कल्याणासाठी व स्वतःच्या कल्याणासाठी जे बाबासाहेबांनी घालून दिलेले जे मार्गदर्शक तत्व आहेत ते अंगीकारले पाहिजे। त्याच्यामधला नंबर 1 चा जो आहे की प्रत्येकाने अगोदर आपल्या जे एज्युकेशन आहे, आपल्यामध्ये एक असं एज्युकेशन निर्माण म्हणजे घेतलं पाहिजे, त्यामुळे एक आपल्याकडे एक अत्युच्च अशी क्वालिटी आपल्याकडे आली पाहिजे। आणि त्या शिक्षणाच्या जोरावर मग ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या मोक्याच्या जागा घेतल्या पाहिजे, ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्योगधंदे केले पाहिजे, ज्यांना शक्य असेल त्यांनी समाज प्रबोधन केलं पाहिजे। आणि ह्या जर गोष्टी आपण जर नाही केल्या तर परत आपला समाज गुलामीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। आता यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम आपण टाइम मॅनेजमेंट केली पाहिजे। आताचा युवक आपण बघतो त्या मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये एवढा गुरफटलेला आहे की त्याला स्वतःच्या तब्येतीकडे पण लक्ष द्यायची वेळ नाही, स्वतःच्या नातेवाईकाकडे मग आई वडील असतील किंवा लग्न झालेल्या युवकांना त्यांच्या कुटुंबाकडे पण लक्ष द्यायला वेळ नाही, अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून माझं एक सांगणं आहे सर्वांना की त्यांनी एक टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि त्या टाइम मॅनेजमेंट मध्ये त्यांनी ह्या सर्व गोष्टी ज्या नियोजनबद्ध, सकाळी एक तर लवकर उठलं पाहिजे त्यांनी, म्हणजे दिवसाची सुरुवात जास्त झाल्यामुळे त्याच्याकडे मॅक्झिमम टाइम हा शिल्लक राहील। मग त्या टाइम मध्ये त्यांनी स्वतः व्यायाम केला पाहिजे, म्हणजे तो तंदुरुस्त राहायला पाहिजे। त्यानंतर त्याच्या कामाचं जे नियोजन दिवसभराचं आहे ते नियोजन त्याने केलं पाहिजे। त्यामध्ये त्यांनी आळस न करता प्रत्येक टाइम टू टाइम गोष्ट जर केली, टाइम बाउंड मध्ये जर गोष्ट केली तर तो कोणतेही किती कठीणातलं कठीण जरी ध्येय ठेवलेला असेल तो नक्कीच निश्चितपणे तो साध्य केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून युवकांना माझं सांगणं आहे की प्रथम त्यांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे। उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी स्वतःच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे। मग ती प्रगती करताना त्यांनी एकतर अतिउच्च ज्या जागा आहेत, पद आहेत त्या ग्रहण केल्या पाहिजे किंवा साध्य केल्या पाहिजे, किंवा त्यांनी उद्योगधंद्यामध्ये एक अशी उंच भरारी घेतली पाहिजे ज्यामुळे रोजगार निर्मिती होऊन एक आपला समाज आणि देश पण प्रगती करू शकेल। एवढं या प्रसंगी मी सर्वांना सांगू इच्छितो। आणि तसंच त्यांनी व्यसन मुक्त राहिलं पाहिजे, त्यांनी त्यांचं चारित्र्य जपलं पाहिजे, कारण बाबासाहेबांनी आयुष्यभर त्यांनी चारित्र्य जपलं आणि एक आदर्श सर्व जगापुढे घालून दिलेला आहे, ते आपण पाळला पाहिजे। या प्रसंगी एवढं बोलून मी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।